तर भाजपा म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी आहे। गुन्हेगारांना लपवण्यासाठी भाजपा आश्रय देते। स्वाती पाचुनकरच्या भाजपा प्रवेशावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केलाय। तर सुषमा अंधारे यांनी हे विधान केलेलं आहे। भाजपा ही गुन्हेगारांना लपवण्यासाठी आश्रय देते। भाजपा ही म्हणजे भाडेकरूंची पार्टी आहे, भाड्यानं जमवलेली पार्टी आहे, असं सुद्धा विधान सुषमा अंधारे यांनी केलंय। सुषमा अंधारे यांनी ही टीका केली आहे। स्वाती पाचुनकरच्या भाजपा प्रवेशावर त्यांनी टीका केली आहे। पाचुनकर आणि दत्तात्रय पाचुनकर या दोघांचा काल भाजपात प्रवेश झाला। हे फार उल्लेखनीय आहे की स्वाती पाचुनकर आणि दत्तात्रय पाचुनकर या दोघांवरही रांजणगावच्या सरकारी जमीन घोटाळ्याच्या संबंधाने अनेक जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचे आरोप आहेत। हे नुसते आरोप नाही आहेत, तर माननीय उच्च न्यायालयाने या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। याचा अर्थ असा आहे की भाजपाकडे जी माणसं येतात ती कुठून ना कुठून अत्यंत कष्टप्रद अवस्थेतली असतात, गुन्हेगारीचा ठपका ठेवलेली असतात किंवा कुठल्या तरी आरोपातून वाचण्यासाठी, घोटाळ्यातून वाचण्यासाठी भाजपचं वॉशिंग मशीन त्यांना फार गरजेचं असतं। हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय। आता मुद्दा एवढाच आहे की भाजपाची अशी काय मजबुरी आहे की भाजपाला चांगली लोक मिळतच नाहीत। भाजपाकडे येणारी सगळी माणसं गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि सराईत असणारीच कशी काय येऊ शकतात? काय या संबंधाने चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तर आहे का?